नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 8वीच्या नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. या प्रकरणाचं नाव आहे प्रकरण क्रमांक 4, धारा, विद्युत आणि चुंबकत्व. धारा, विद्युत आणि चुंबकत्व यामध्ये सुरुवातीला आपल्याला इथे या ठिकाणी एक प्रश्न दिसतोय की अणूमध्ये कोणकोणते घटक असतात. तर आपण मागील प्रकरणामध्ये पाहिलेलं आहे की अणूमध्ये 2 घटक असतात. कोणते कोणते? एक आहेत प्रोटॉन आणि दुसरे आहेत इलेक्ट्रॉन. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन. तर आपण इलेक्ट्रॉनना ऋण प्रभार असं म्हणतो, तर प्रोटॉनला धन प्रभार असं म्हणतो. एकंदरीत वस्तू विद्युतदृष्ट्या उदासीन असते. हे आपण मागील प्रकरणामध्ये पाहिलंय की यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची संख्या समान असल्या कारणाने हे अणू बाहेरच्या कक्षा जे आहेत यांच्यावर इलेक्ट्रॉन्स असतात, यांची संख्या आणि अणूमध्ये असणाऱ्या प्रोटॉनची आणि बाहेर असणाऱ्या न्यूट्रॉनची संख्या समान असल्या कारणाने ते कसे असतात? उदासीन असतात. या संदर्भातली माहिती आपण मागील तासिकेमध्ये पाहिलेली होती. मागील प्रकरणामध्ये आपण ही पाहिलेली होती. म्हणूनच असे म्हणता येईल की आपल्या सभोवतालच्या वस्तूमध्ये विद्युत प्रभार भरपूर प्रमाणामध्ये आहे. म्हणजेच जेवढ्या वस्तू आहेत ह्या सर्व वस्तू ह्या अणू आणि रेणूपासून बनलेल्या आहेत आणि त्या प्रत्येकामध्ये ऊर्जेचं अस्तित्व आहे. आणि हे ऊर्जेचं अस्तित्व आहे, परंतु ते आपल्याला का जाणवत नाही? कारण त्या ठिकाणी ते उदासीन स्वरूपामध्ये उपलब्ध असते. ठीक आहे, तर आपण आता पुढे पाहूया. इयत्ता 7वी मध्ये आपण पाहिलेलं आहे की काचेची कांडी उनी वस्त्रावर घासल्यानंतर त्यापासून धनप्रभार तयार होतो आणि ॲबोनाईटची कांडी रेशमी वस्त्रावर घासल्यानंतर त्याच्यापासून धनप्रभार तयार होतो. या संदर्भातली माहिती आपण मागील इयत्तेमध्ये पाहिलेली आहे. मग या ठिकाणी याचा काय संबंध आलेला आहे? तर काचेची दांडी कापडावर घासल्यानंतर काय होते? तर काय होते? वस्तू ही प्रभारित होते. आणि प्रभार कसा असतो? 2 प्रकारे असतो, स्थिर आणि चल प्रभार. स्थिर आणि चल प्रभार कशाला म्हणतात? चलविद्युत एक वस्तूवरून दुसऱ्या वस्तूवर स्थानांतरित होते. हे सगळं जे आहे आपण ही आता 7वी मध्ये अभ्यासलेलं आहे. हे धन प्रभार असेल किंवा ऋण प्रभार असेल, ही एका वस्तूवरून दुसऱ्या वस्तूवर जातात, ते चल असतात, हे आपण पाहिलेलं आहे. आणि वस्तू घासल्यानंतर त्या ठिकाणी जो प्रभार निर्माण होतो त्या प्रभारासंदर्भात आपण स्थिर प्रभार असंही म्हटलेलं आहे. म्हणजेच ॲबोनाईटच्या कांडीवर जो प्रभार निर्माण होतो किंवा काचेच्या दांडीवर जो प्रभार निर्माण होतो तो कसा असतो? स्थिर प्रभार असतो. ठीक आहे, तर आपण ह्या गोष्टी मागील वर्षी पाहिलेल्या आहेत. आता पुढे आपल्याला या संदर्भात अजून माहिती पाहिजे आहे. स्थिर वस्तूंना गती देण्यासाठी बल लावावे लागते, हे तुम्ही मागच्या प्रकरणामध्ये पाहिलेलं आहे. एखाद्या सुवाहकामधील इलेक्ट्रॉन्सना जर गती देऊन वाहते केले तर आपल्याला धाराविद्युत मिळते. तर आपल्याला काय मिळते? धाराविद्युत मिळते. तर ही जी व्याख्या आहे आपल्याला लक्षात ठेवायची की एखाद्या सुवाहकामधील इलेक्ट्रॉन्सना जर आपण गती दिली तर त्यापासून धाराविद्युत तयार होते. यानंतर धाराविद्युत संदर्भात आपण उदाहरण पाहूया. पहिलं उदाहरण आहे की जेव्हा ढगातून जमिनीवर वीज पडते तेव्हा काय होतो? मोठ्या प्रमाणामध्ये विद्युत प्रवाह वाहिला जातो. याशिवाय आपल्या मेंदूकडून इथे पहा, आपल्या मेंदूला संवेदना पोहोचवण्याचं काम हे आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या संवेदन पेशी करत असतात आणि ह्या सुद्धा सूक्ष्म विद्युत प्रवाहाने करत असतात. यानंतर आपल्या घरामध्ये ताराच्या माध्यमातून, त्यानंतर विजेच्या बल्बमध्ये वीज वाहते. त्यानंतर रेडिओमध्ये वीज कुठून येते? तर विद्युत घटांमधून, त्याला आपण इलेक्ट्रिक सेल असं म्हणतो, यांच्यातून येतात. त्यानंतर आपल्या मोटारीमध्ये ज्या 4 चाकी वाहनं आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या अशी बॅटरी असते, त्या बॅटरीतून आपल्याला वीज आलेली पाहायला मिळते. हे सगळे अनुभव आपण घेतलेले आहेत. पुढे स्थितिक
विद्युत स्थितिक विभव, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल, ही गोष्ट आपल्याला पाहायची आहे. याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. पाणी आणि द्रव्य पदार्थ, पाणी आणि द्रव्य पदार्थ उंचावरून खाली पडतात, बरोबर आहे. म्हणजेच यांचा गुणधर्म काय आहे? पाणी उंच सखल भागाकडून उताराकडे वाहते. हे उदाहरण पाहिल्यानंतर अजून याच्यामध्ये आपल्याला दुसरंही उदाहरण पाहता येईल की नेहमी उष्णता जी आहे ती अधिक तापमानाकडून कमी तापमानाकडे वाहते. आता हे दोन्ही उदाहरण इथे आपल्याला दिसत आहेत. उष्णता नेहमी अधिक तापमानाकडून कमी तापमानाकडे वाहते आणि पाणी जे आहे ते उंचाकडून उताराकडे वाहते. त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा धनप्रभार आणि ऋणप्रभार दोन प्रभार आहेत. तर धनप्रभाराची काय प्रवृत्ती आहे की विद्युत प्रवाहाची पातळी बिंदूपासून विद्युत पातळीच्या बिंदूपासून कमी विद्युत पातळीच्या बिंदूपर्यंत वाहण्याची असते. कोणता प्रभार वाहतो? लक्षात ठेवा, धनप्रभार हा काय होतो? कमी पातळीकडून जास्त पातळीकडून कमी पातळीकडे वाहतो. हा धनप्रभाराचा गुणधर्म आहे. विद्युत प्रभाराच्या वहनाची दिशा ठरविणाऱ्या या विद्युत पातळीस विद्युत स्थितिक विभव असे म्हणतात. ही गाळलेली जागा नेहमी विचारली जाते. याच्या खाली मी तुम्हाला इथे अंडरलाईन करून देतो, तुम्ही सुद्धा तुमच्या पुस्तकामध्ये अंडरलाईन करून ठेवायची आहे. ओके. स्थितिक प्रभाराच्या वहनाची दिशा ठरविणाऱ्या या विद्युत पातळीस स्थितिक विद्युत विभव, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल असे म्हणतात. ही गोष्ट आता आपल्याला इथे लक्षात ठेवायची. हे अजून डिटेलमध्ये पाहायचं असेल तर यामध्ये विभवांतरणाकडे आपण विभवांतर हा मुद्दा पाहूया. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय? दोघांमधला अंतर. आता उदाहरणार्थ धबधब्याची उंची आहे, किती उंचावरून पाणी पडतंय याच्यावरून धबधब्याचं स्वरूप आपल्याला लक्षात येतं, किती विशाल आहे. छोटा असेल तर तो धबधबा फारसा पाणी जोरात पडताना आपल्याला दिसत नाही. तर ते अंतर इम्पॉर्टंट असतंय. यानंतर उष्ण आणि थंड, एखादी वस्तू किती गरम आहे, किती थंड आहे आणि ह्या दोघांमधलं अंतर, उष्ण थंड वस्तूच्या तापमानातील फरक, उष्ण आणि थंड वस्तूच्या तापमानातील फरक काय आहे? दोन बिंदूमधील विभवांमधला फरक, दोन बिंदूंच्या विभवामधील फरक म्हणजेच विभवांतर होय. ही सुद्धा अनेक वेळेस परीक्षा चाचणीसाठी विचारली गेलेली रिकामी जागा आहे विभवांतराची. तर काय म्हणलेलं आहे की दोन बिंदूच्या विभवांमधील फरक म्हणजेच विभवांतर होय. पुढे पाहूया. या ठिकाणी एक छोटीशी आकृती दिलेली आहे. या ठिकाणी ही जोडणी आहे. तर तांब्याच्या जोडणीची तार घेऊन आकृती 4.1 मध्ये दाखवल्याप्रमाणे परिपथ तयार करा. परिपथ म्हणजे काय? तुमच्या पुढे हा नवीन शब्द आहे. परिपथ म्हणजे सर्किट, म्हणजे इलेक्ट्रॉनिक सर्किट बद्दल तुम्ही माहिती ऐकलेली असेल, पाहिली असेल. घरामध्ये आपल्या जोडणी केली जाते लाईटची. तर यामध्ये परिपथाचा शब्द हा वैज्ञानिक शब्द आहे, फारसा वापरला जात नाही. याच्याऐवजी सर्किट हा शब्द वापरला जातो. तर या ठिकाणी आपण सर्किट तयार करूया. हे सर्किट अशा पद्धतीने तयार करा, इथे दाखवल्याप्रमाणे. बल्बमधून विद्युत प्रवाह वाहत नाही असेच दिसते. या ठिकाणी काय दिसतंय आपल्याला? या ठिकाणी सर्किट तयार केलेलं आहे, इथे बल्बही बसवलेला आहे, परंतु विद्युत प्रवाह आपल्याला या ठिकाणी दिसत नाही. आता काय करायचं आहे? याच आकृतीमध्ये थोडासा बदल करायचा आहे. काय करायचं? याच्यामध्ये 1.5 व्होल्टची एक कोरडा विद्युत घट इथे जोडायचा आहे. म्हणजेच इथे एक सेल जोडायचा आहे की जो आपण कुठे वापरतो? विजेरी मध्ये वापरतो. विजेरी म्हणजे काय? बॅटरी. आपल्याला लाईट गेल्यानंतर आपण घरातून बाहेर जाण्यासाठी ज्याचा वापर करतो, ज्याच्यामध्ये पाठीमागे सेल टाकले जातात 2 किंवा 3, तर त्याला काय म्हणतात? विजेरी असं वैज्ञानिक शब्द आहे. तर त्या विजेरीचा एक या ठिकाणी आपण काय केलेलं आहे? 1.5 व्होल्टचा सेल घेतलेला आहे किंवा कोरडा विद्युत घट घेतलेला आहे आणि तो ह्या सर्किटला जोडलेला आहे. काय झाले? या ठिकाणी बल्बाचा रंग पिवळा झालेला आहे, म्हणजेच या ठिकाणावरून विद्युत प्रवाह वाहायला सुरुवात झालेली आहे. आपण काय अभ्यास केलेला आहे की ज्या वेळेस धनप्रभार असतो तर धनप्रभाराचं वैशिष्ट्य असतं की ती नेहमी
धन प्रभाराकडून ऋण प्रभाराकडे वाहण्याचं काम करतं. ही गोष्ट आपण इथे लक्षात ठेवायची आहे. म्हणजेच उच्च पातळीकडून कमी पातळीकडे वाहण्याचं काम म्हणजे धन प्रभाराकडून ऋण प्रभाराकडे वाहण्याचं काम धन प्रभार करतो. ठीक आहे. ते विद्युत घटाच्या ऋण टोकाकडून धन टोकाकडे वाहतात. ऋण टोकाकडून विभवांतर तारेतील इलेक्ट्रॉन प्रवाहित होतात. हे विद्युत घटाच्या ऋण टोकाकडून धन टोकाकडे वाहतात. सांकेतिक विद्युत प्रवाह उलट दिशेने वाहतो. मात्र सांकेतिक विद्युत प्रवाह म्हणजे आपण जे शिकलोय ते अशा पद्धतीने आहे की उलट दिशेने वाहतो व तो बाणाने आकृतीमध्ये दाखवलेला आहे. ही गोष्ट आपल्याला इम्पॉर्टंट आहे. सांकेतिक विद्युत प्रवाह उलट दिशेने वाहतो. या ठिकाणी अशा पद्धतीने चिन्ह आपल्यासमोर त्यांनी दाखवलेलं आहे. धन प्रभाराकडून ऋण प्रभाराकडे. ही गोष्ट कधीच विसरायची नाही. ही आपल्याला पुढे 12वी पर्यंत कामी येणार आहे किंवा पुढील शिक्षणासाठी सुद्धा तुम्हाला याचा उपयोग होणार आहे. यानंतर पुढचा मुद्दा. यामध्ये विद्युत घट नसल्यामुळे कोणतंही विभवांतर झालेलं नाहीये. विभवांतर झालेलंच नाही. म्हणजेच या ठिकाणी ना इलेक्ट्रॉन्स आले, ना प्रोटॉन्स आले, ना प्रोटॉन्स गेले. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय झालेलं नाही, वहनच झालेलं नाही. म्हणजेच या ठिकाणी विभवांतर झालेलं नाही. आणि त्यामुळे काय झालं की परिपथाच्या विद्युत घटामध्ये विभवांतर निर्माण झाल्याबरोबर म्हणजे स्थिर जोपर्यंत आहे तोपर्यंत कसल्या प्रकारचा बल्ब वीज दिवा लागलेला नाहीये. परंतु परिपथामध्ये घटांमुळे, घट म्हणजे काय, विद्युत घट लागल्यामुळे विभवांतर सुरू झालं, निर्माण झालं आणि त्यामुळे वीज वाहू लागले आणि काय झालं, विभवांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आणि या ठिकाणी विजेचा बल्ब लागलेला आहे. आता यामध्ये विभवांतरणासाठी SI मधील जे एकक आहे ते आहे व्होल्ट. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. ही सुद्धा अनेक वेळेस विचारला गेलेला प्रश्न आहे. आणि हे व्होल्ट जे आहे ते मी मागील वर्षी सुद्धा इयत्तेमध्ये अभ्यासलेलं आहे. याच्यामध्ये आता पुढे पाहूया. पुढच्या पेजवर या सगळेजण. एखाद्या नळीतून येणारा येणारा पाण्याचा प्रवाह कसा मोजला जातो. तुम्ही शहरामध्ये राहत असाल किंवा शहरामध्ये गेला असाल, तुम्ही पाहिलेलं असेल की नगरपालिकेतून येणाऱ्या पाण्याच्या पाईपलाईनला एक मीटर बसवलेला असतो. तर त्याच्या माध्यमातून काय केलं जातं, पाण्याची मोजणी होते. आता मोजला जातो. विशिष्ट वेळात त्यातून किती लिटर पाणी आले यावरून ते काढता येईल. मग विद्युत प्रवाह कसा मोजता येईल, म्हणजे हे जे नळीतून पाणी जे जातंय हे मोजण्याची प्रक्रिया उपलब्ध आहे. त्यामध्ये काय होतं, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे किती पाणी किती मिनिटामध्ये किंवा किती सेकंदामध्ये वाहिलं याच्यानुसार तो काटा काय करतो, पुढे पुढे सरकत चालतो आणि त्यानुसार ते मोजलं जातं. अशाच पद्धतीने विद्युत प्रवाह मोजला जाईल का, तर या पॅसेजमध्ये आपल्याला याचं उत्तर पाहायचं आहे. तर हो, आपल्या घरामध्ये मीटर आहे, मीटरला लाईट बिल येतंय, बरोबर की नाही, आणि तुम्ही तुमचे घरचे लाईट बिल भरतायत. मग हा विद्युत प्रवाह त्या लाईट मीटरमध्ये मोजला जातो. कसा मोजला जातो, तर विद्युत प्रवाह हा विद्युत प्रभाराच्या कणांच्या वहनावर, इथं काय म्हटलेलं, विद्युत प्रभारित कणांच्या वहनामुळे निर्माण होतो. एखाद्या तारेतून एक सेकंद एवढ्या वेळेमध्ये विद्युत प्रवाह एकक विद्युत प्रवाह म्हणता येईल. म्हणजे या एका सेकंदामध्ये किती विद्युत प्रवाह वाहिलेला आहे किंवा किती कण वाहिलेले आहेत याच्यानुसार त्याला काय म्हणतात, एकक विद्युत प्रवाह असं म्हटलं जातं. आता हे मागे आपण पाहिल्याप्रमाणे याचं विद्युत प्रवाहाचं SI मधील एकक कोणतं आहे, कुलोम आहे. हे बघा, ही एक थोडीशी विचारली जाणारीच गोष्ट आहे, कुलोम. आणि कुलोम प्रति सेकंद एम्पियर हे आहे. मग कसं लिहिलं त्यांनी, 1 एम्पियर बरोबर म्हणजे काय, याला इंग्रजीमध्ये 1A लिहिलेलं आहे. पहा इथे तुम्हाला दिसेल 1A बरोबर 1 कुलोम. ओके, पर आता 1 कुलोम पण किती सेकंदामध्ये, फक्त एका सेकंदामध्ये. इथे 1 सेकंद, इथे 1 सेकंद. मग आता हे लिहिलं कसं, 1 कुलोम ऑब्लिक सेकंद. ही कोणती राशी आहे, अदिश राशी. ठीक आहे, चला पुढे चला.
विद्युत घट. एखाद्या परिपथामध्ये सतत विद्युत प्रवाह निर्माण करण्यासाठी एका स्रोताची गरज असते. विद्युत घटाबद्दल आपण इलेक्ट्रॉनिक सेल बद्दल शिकतो. आणि एखादा समजा तुमच्याकडे टीव्ही आहे, हा टीव्ही चालवण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते? एकसारख्या विजेची गरज असते. आणि जर वीज नसेल तर तो काय होतो? टीव्ही बंद होतो. तर सर्वसाधारण साधन म्हणजे त्यासाठी आपण विद्युत घटाचा वापर करू शकतो. म्हणजे टीव्हीसाठी नाही, परंतु दुसरे जे उपकरण आहेत ही उपकरणं चालण्यासाठी. विविध प्रकारचे किंवा विविध तऱ्हेचे विद्युत घट आज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. कोणते कोणते आहे? तर आपल्या मनगटी घड्याळापासून तर थेट पाणबुड्यांपर्यंत ह्या कोरड्या विद्युत घटाचा वापर केला जातो. याशिवाय सोलर किंवा सौर घट, सोलर पॅनल वगैरे ह्या गोष्टी आपल्याला ज्ञात आहेत. आपल्याला याच्याबद्दलची माहिती आहेच. यानंतर विविध विद्युत घटांचे कार्य त्यांच्या दोन टोकांमधील विभवांतर कायम राखणे हे होय. म्हणजे कोणताही विद्युत घट जरी असला तरी ह्या विद्युत घटाचं काम काय आहे? त्याचं पहिलं टोक म्हणजे धनप्रभारी टोक आणि ऋणप्रभारी टोक यांच्यामध्ये विभवांतर चालू राहिलं पाहिजे. ओके. विभवांतर चालू राहिलं तर विद्युत प्रवाह काय होईल? म्हणजे याचा अर्थ विद्युत प्रवाह चालू राहणार आहे. आणि विद्युत प्रवाह चालू राहिला की विभवांतर कायम राहणार आहे. विद्युत घटांचे काही प्रकार हल्ली मोठ्या प्रमाणामध्ये वापरले जातात. त्यांच्याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी पाहूया. सगळ्यात महत्त्वाचा इथे घटक आहे ड्राय सेल. आता ड्राय सेल किंवा कोरडा विद्युत घट. आपल्या रेडिओमध्ये किंवा रेडिओच्या संचामध्ये 2 सेल किंवा 3 सेल टाकले जातात. ठीक आहे. कुणाकडे रेडिओ नसेल तर घरामध्ये भिंतीवर घड्याळ आहे. या घड्याळामध्ये पाठीमागे एका आपल्या बोटाच्या आकाराचं पेन्सिल सेल असा शब्द त्याला वापरला जातो. ते सेल तुम्हाला माहिती असेल. तुमच्या टीव्हीचा रिमोट आहे किंवा तुमच्या डिश टीव्हीचा रिमोट आहे, यांच्यामध्ये सुद्धा सेल वापरले जातात. अशा प्रकारे त्या ठिकाणी जे ते सेल वापरले जातात त्यांना कोरडा विद्युत घट असं म्हटलं जातं. याच्यामध्ये आकार बरेच आहेत. तर 3-4 आकारामध्ये मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. एक अशा मोठ्या आकारामध्ये उपलब्ध असतात, एक असे छोट्या आकारामध्ये उपलब्ध असतात किंवा एक एकदम छोटेसे पेन्सिलच्या आकाराचे असतात. अशा प्रकारे हे 3-4 आकारामध्ये उपलब्ध आहेत. याच्यामध्ये जो मीडियम आकार आहे, या मीडियममध्ये सुद्धा 2-3 प्रकार आहेत. ठीक आहे. तर आता या ठिकाणी हा कोरडा विद्युत घट जी आहे याची आकृती आपल्यासमोर इथे ठेवलेली आहे. आकृती पहा. इथे काय दिसतोय आपल्याला? मध्यभागी एक काळा रॉड आहे. ते तुम्ही कधी खेळता जर कोरडा विद्युत घट फोडला असेल तर तुम्हाला ही गोष्ट पाहायला मिळालेली असेल. इथे ह्यामध्ये जो रॉड असतो तो धनप्रभारित असतो आणि बाहेरच्या बाजूने जे आवरण आहे हे ऋणप्रभारित असते. म्हणजेच खालची बाजू जी आहे ही ऋणप्रभारित असते आणि वरची बाजू जी आहे ही धनप्रभारित असते. ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे. तर आता याच्याबद्दलची माहिती पाहूया. एखादा निकामी कोरडा विद्युत घट घ्या, त्याचे बाहेरचे आवरण काढा. आता हे आपल्याला सांगितलेलं आहे, पण हे कृत्य काय करण्याची कोणी गरज नाही आहे. कारण आता तुम्हाला हे सेल मिळणं थोडंसं अवघड आहे. मोठा सेल मिळणं, छोटा सेल तुम्हाला मिळू शकतो घड्याळामधला वगैरे भिंतीवरच्या. तर यामध्ये तुम्ही बारकाईने पाहिलं तर बाहेरच्या बाजूचं जे आवरण आहे हे बाहेरच्या बाजूचं आवरण पांढरट रंगाच्या धातूचं असतं आणि ते झेड म्हणजे झिंक म्हणजेच जस्तापासून तयार झालेलं असतं. आणि हे जस्ताचं आवरण म्हणजेच तो कोणता प्रभार आहे? ऋणप्रभारित आवरण या ठिकाणी त्याच्यावर चढवण्यात आलेलं आहे. पुढे पाहूया. हेच आवरण हलकेसे जर फोडले तर त्याच्या आतमध्ये आपल्याला आणखी एक आवरण पाहायला मिळतं. या दोन्ही आवरणामध्ये विद्युत अपघटने म्हणजेच या दोन्ही आवरणामध्ये आपल्याला काय दिसतंय? विद्युत अपघटने म्हणजे इलेक्ट्रोलाइट भरलेली असते. विद्युत अपघटनेमध्ये धनप्रभार आणि ऋणप्रभार या दोघांचे सुद्धा आयन उपलब्ध असतात. त्यांच्या मार्फत विद्युत वहन होत असते. अपघटनेमध्ये Zn म्हणजे झिंक क्लोराईड ZnCl2 आणि NH4Cl अमोनियम क्लोराईड यांचा ओला लगदा असतो. म्हणजे ह्या
या काळ्या रॉडपासून तर ह्या बाहेरच्या जस्ताच्या आवरणापर्यंत असणारं जो लगदा असतो, हा लगदा रंगाने काळा असतो. काळ्या रंगाचं हे आवरण असतं. याच्या पुढे पुढे इथे ओला लगदा जो आहे, या ओला लगदा घटाच्या मध्यभागी एक ग्राफाईटची कांडी असते आणि ही कांडी म्हणजे धनटोकाची असते. मग ही धनटोकाची कांडी म्हणजे ती कशापासून तयार झालेली आहे? ही ग्रॅफाईटपासून तयार झालेली आहे. आणि ह्या ग्रॅफाईटच्या अगदी बाहेरच्या बाजूने MnO2 मॅंगनीज डायऑक्साईडची पेस्ट भरलेली असते. या सर्व रासायनिक पदार्थांची अभिक्रिया झाल्यानंतर त्यापासून रासायनिक अभिक्रिया झाली का या दोन्ही टोकांमध्ये काय तयार होतो? विद्युत प्रभार तयार होतो आणि तो परिपथामधून विद्युत प्रवाह वाहायला लागतो. ग्राफाईटचा रॉड आणि झिंक ह्या दोघांमध्ये ही अभिक्रिया सुरू होते. खाली पहा. यामध्ये काय म्हटलेलं आहे की हा ओलसर लगदा जो आहे हा वापरल्यामुळे रासायनिक अभिक्रिया अतिशय मंदपणे चालते. आणि ही मंदपणे होत असल्यामुळे तो कोरडा विद्युत घट काय होतो? तुलनेने कुणाच्या तुलनेने या ठिकाणी लेड आम्ल म्हटलेला आहे. आम्ल विद्युत घट म्हणजे आपल्या मोठ्या गाड्यांमध्ये वापरण्यात येणारे जे काय मोठ्या बॅटऱ्या आहेत त्यांच्या मानाने ही जी बॅटरी आहे, कोरडा विद्युत घट जो आहे, हा कोरडा विद्युत घट जास्त कालावधीपर्यंत चालतो. त्याच्यामध्ये अतिशय अभिक्रिया मंदपणे चालते आणि तो जास्त कालावधीपर्यंत टिकला जातो. याला सेल्फ लाईफ अधिक आहे किंवा याची सेल्फ लाईफ कशी आहे? जास्त, इतरांच्या मानाने कालावधी हा जास्त प्रमाणे असतो. यानंतर याचा एक अजून सर्वात महत्त्वाचा मोठा फायदा म्हणजे याचा तुम्ही आडवा, उभा, तिरपा कशाही प्रकारे वापर करू शकता, कारण तो आकाराने हाताळण्यासाठी एकदम छोटा आहे. यानंतर या तासिकेमध्ये एक शेवटचा मुद्दा इथे अभ्यासूया. लेड आम्ल विद्युत घट. लेड आम्ल विद्युत घट म्हणजे आपल्या मोटार गाडीमध्ये 2 चाकी 4 चाकी म्हणजे 2 व्हीलरमध्ये 4 व्हीलरमध्ये गाडी स्टार्ट करण्यासाठी या विद्युत घटाचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. याला दुसरं नाव काय आहे? विद्युत विमोचन झाल्यानंतर पुन्हा विद्युत प्रभारित करता येतं. याचं एक वैशिष्ट्य आहे. ही जी बॅटरी आहे किंवा हे जे विद्युत अपघटनी आहे, लीड विद्युत आम्ल विद्युत अपघट आहे, हा काय होतो? ताबडतोब आपण याला चार्जही करू शकतो, म्हणजे 2 तासामध्ये 4 तासामध्ये, आणि तो डिस्चार्ज सुद्धा लवकर होतो. ह्याचं वैशिष्ट्य आहे. ह्या प्रकाराचे विद्युत घट काय आहे? विद्युत विमोचन आहेत. त्याला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रिक डिस्चार्ज होणारे आहेत. परंतु हे पुन्हा काय करतात? विद्युत प्रभारित आपल्याला करता येतात. का करता येतात? कारण याच्यामध्ये विद्युत घटामध्ये लीड म्हणजे शिस, आणि ह्या शिस्याचा वापर म्हणजे पीबी म्हणजे शिस्याचा वापर इथे करण्यात आलेला आहे. एक जो ऋण प्रभारित असतो तो शिस्याचा पीबी हा भाग असतो किंवा इलेक्ट्रोड असतो, विद्युत अग्र. याला काय म्हणतात? विद्युत अग्र असं म्हणतात. यानंतर लेड ऑक्साईड PbO2 हा दुसरा आहे. हा लाल रंगामध्ये दाखवलेला आहे. या ठिकाणी धनप्रभार तयार होतो. लक्षात ठेवायचं, ज्या ठिकाणी लाल आहे त्या ठिकाणी धनप्रभार तयार होतो, ज्या ठिकाणी निळा आहे त्या ठिकाणी ऋण विद्युत प्रभार तयार होतो. तर अशा प्रकारे 2 प्रभार इथे तयार होतात. PbO2 विद्युत प्रभारित धनप्रभारित आहे, तर Pb ही ऋण प्रभारित आहे, आणि दोघांमध्ये काय क्रिया होते? विभवांतर होते. आणि यांच्यामध्ये किती व्होल्ट? तर 2 व्होल्ट इतकी विद्युत प्रवाह हा निर्माण होतो. याच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया विद्युत आग्रांवर विद्युत प्रभार तयार होतो. विद्युत आग्र म्हणजे कोणते? आग्र म्हणजे याला कांड्यांना आग्र हा शब्द वापरला जातो, वैज्ञानिक शब्द आहे.
कांड्या शब्दांच्या ऐवजी या ठिकाणी अग्र शब्द वापरलेला आहे. इथे पहा, धन आग्र, ऋण आग्र. या दोन्ही विद्युत आग्रांवर विद्युत प्रवाह तयार होतो आणि परिपथातील भारांमधून तो काय होतो, वाहायला लागते आणि म्हणूनच काय होतो, जो बल्ब आहे तो बल्ब प्रज्वलित होतो किंवा चालायला पेटला जातो विद्युत प्रवाह प्रवाहित झाल्यामुळे. या प्रकारच्या विद्युत घटामध्ये मोठी विद्युत प्रवाह पुरवण्याची क्षमता असते. म्हणजे जास्त प्रमाणामध्ये विद्युत प्रवाह हा पुरवला जातो. आता समजा 4 चाकी ट्रक आहेत, यामध्ये सुद्धा मोठ्या मोठे इंजिन असतात. हे चालू करण्यासाठी त्या ठिकाणी असणारे जे लीड विद्युत घट किंवा लीड ॲसिड सेल जे आहेत हे वापरले जातात आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये विद्युत ऊर्जा निर्माण करतात. यानंतर कुठे कुठे मोटार आहे, ट्रक आहे, मोटारसायकल आहे, त्यानंतर अखंड विद्युत शक्ती म्हणजे त्याला UPS आहे. या UPS मध्ये सुद्धा याचा लीड आम्ल विद्युत घटाचा वापर केला जातो. आता हे जे आहे बाकीचे दुसऱ्या पार्टमध्ये याचा आपण अभ्यास करू.